सध्या ते चिंगळे चांगले पोरं आणलेत कुंकडून घालून ते सोशल मीडियावर बोलत आहेत. आपले बोलत नाहीत, त्यांना वाटतं भेटे का कोण. आपलं जर लिंबाचं का खाली बसलं आणि त्याने जर घोडा लावला आणि तिकून तर सोशल मीडियावर वाचू सुद्धा वाटत नाही. 15 दिवस मग भाकर खात नाही. पण त्यांना हे आपल्या पोटे सध्या उत्तर द्यायचं त्यांना लई मजा लागायली. त्यांना माहीत नाही आपण कम ग बसलो. कारण आपण याच्यासाठी ग बसलो की लेकरा बाळाला 70 वर्ष मिळालं नाही आपले. आणि ही आरक्षणाचा आयुष्याचा घास आमच्या जवळ आलाय. म्हणून आम्हाला तुम्हाला काही बोलायचं नाही. तुम्हाला किती भोकायचं तो भोका. 2-3 महिने सुट्टी नाही. जे जे बोलले बदलाच होणार त्यांचा. सोडणार नाही अजिबात. तुम्हाला काय उड्या हाणायचं तोवर हाना, त्याच्यानंतर सोडणार नाही. कारण आम्ही तुम्हाला बोललेलो नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला बोललेलो असलो तर तुम्ही आम्हाला बोलावं. आम्ही तुम्हाला बोललेलोच नाही. तुम्ही बोलतात म्हणल्यावर सोडणार ना अजिबात नाही. तुला काय लिहून ठेवायचं ठुई, तुला काय सांभाळून ठेवायचं पुरावे ठुई, सोडणार नाही. कारण आम्ही तुमच्या वाटत गेलो नाही. तुम्ही विनाकारण त्या सोशल मीडियावरती याच्यावरती त्याच्यावरती बोलता. आम्हाला वाटतं काय लय दिवसाचं आमचं खोळंबलेला विषय होता. आता कुठंतरी माझ्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकराच्या पदरात पडायला लागलाय. आणि कुठं आपण आत्ताच काय हे करायचं बोलून दिना तोवर बोलूनच ना. तोवर त्याला काय तोंडाची वाप जिरायची, काय मजा करायची, तितकं काय भोकायचं आहे तितकं भोकू. एका दिवसात नाही काढत. तुझ्याकडे काही शिया नाहीत भाऊ. सोशल मीडियावर शिया आहेत, काही लिहि नाही ना, काहीच नाही. माझ्याकडे अशा शिया आहेत. एका शीत 3 महिने येणार नाही सोशल मीडियात. तू 3 महिने एका शीत. हां, पण मी समाजामुळं गप्प बसलोय. या समाजाचं मला एकदा कल्याण करू दे, मग बघू आपण स्पर्धा लो शी भारी भरती कोणाची. हां, तू फक्त थांब म्हणा तोवर ते आता काय नावीलाज आहे त्याला. मला जशाला तसं वागता येतं. मी संतापाशी संतासारखं वागतो, नेत्यापाशी नेत्यासारखं, समाजापाशी समाजासारखं मला सगळं वागता येतं. बेस्ट त्या देणाराला बी ते बी येतं मला. त्याची काय अडचण आहे. तू म्हणशील त्यात माहीत आहे रे, पण थोडं एवढं आरक्षण मिळू दे मग बघू. मूळ विषय असा आपला आजचा. तुम्हाला याच्यासाठी बोलवलं की एवढ्या वेळेस एकजुटीनं झटून राहा. पांगू नका. एकजुटीनं एवढ्या वेळेस इतकं झटून राहणार. 29 ऑगस्टला काही शिल्लक ठेवायचंच नाही. आता काही शिल्लक नाही ठेवायचं. राजकारणी मराठ्यांनी, व्यावसायिक मराठ्यांनी यांनी थोडं, शेतकरी मराठ्यांनी थोडा विचार करा. कायम एकजूट दाखवावं लागते तर समाज, कुटुंबाचं आणि लेकराबाळाचं अस्तित्व टिकतं. तुमच्या शेतात काही काम नसू द्या, पण त्या शेतात एक राऊंड तुम्ही मारलाच पाहिजे तरच लक्ष्मी घरात येते. कारण की धरणी माय आहे आपली. तिच्या नुसतं बांधावर जरी जाऊन आलं ना तरी प्रसन्न वाटतं. तसं आपण बार एकजूट राहिलं पाहिजे. तर समाजाला नवीन पालवी फुटते, नवीन बळ मिळतं, नवीन ताकद मिळते. त्याशिवाय पर्याय नसतो. म्हणून प्रमुख कर्त्यांनी बी समाजाची ज्यांच्या खांद्यावरती जिल्हाभर राज्यभर जबाबदारी त्यांनी पण, आणि गावखेड्यातल्या घराघरातल्या मराठ्यांनी पण वेळ मिळेल तसं आपण एकजूट राहिलं पाहिजे. दाखविल्याशिवाय समोरच्यावर दबाव नाही पडत. समोरच्याला दाखवावंच लागतं. तुम्ही घरात एक काही उपयोग नाही. एखादी सभा बोलविली, तुम्ही घरात बसून ऐकता, तुमचं आमच्यावरती प्रेम आहे, तुम्ही मोबाईलवरती ऐकता. त्याचा दुष्परिणाम तुम्हाला माहीत नाही. तुम्ही घरात ते मोबाईलवर यूट्यूबवर ऐकता, तिकडं न गर्दी जमल्यामुळं आपल्या असणाऱ्या शत्रूला बोलायला जागा होती, मराठ्यांची टिंगल उडवायला जागा होती. त्यामुळं घर सोडायचं शिका. प्रत्येकाने दाखवलं पाहिजे आम्ही तुमच्या सोबत आहेत. घरात तुम्ही घरात, मी माझ्या घरात, असं नाही चालत. तुम्हाला ते दाखवायला लागतं. ज्यावेळेस लढाई समोरासमोरची करायची असती त्यावेळेस लढाईला समोरासमोर उतरायला लागतं ना. का घरातून आम्ही आहेत तुमच्या मागं, काही टेन्शन ना घेऊ, असं होत नसतं. प्रत्येकाने घराच्या बाहेर पडलं पाहिजे. आपल्याला
खोड लागून देऊ नका, सवय लागून देऊ नका ती. आम्ही तुमच्या सोबत येणं नाही झालं, पण मोबाईलवर आम्ही सगळं बघत होतो. मोबाईलवर काय बघत होता? मोबाईलवर काय बघत होता? त्यांनी तुमची समाजाची पावर जाणार आहे तिथं, त्यांनी तुमचं बळ कळणार आहे, तुम्ही घरात बसलेले. त्यामुळं एकत्र यायचं कायम राहा. म्हणून पुन्हा एकदा संदेश सांगतो तुम्हाला, हे संदेश महत्वाचा आहे. 2-3 महिने झटून काम करा.